खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय द्या या मागणीसाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन सहाय्यक कामगार आयुक्त यांनी आज दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता संघर्ष समितीची बैठक बोलावली। परंतु नेहमीप्रमाणे सहाय्यक कामगार आयुक्ताने कार्यालयात उपस्थित न राहता पळ काढले। त्यामुळे बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ताबडतोब त्याच वेळेला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयास टाळे ठोकले। सहाय्यक कामगार आयुक्त बांधकाम कामगार योजनेचे प्रमुख असून त्यांच्या मार्फत बांधकाम कामगारांना न्याय मिळणे अपेक्षित आहे। परंतु दिवसेंदिवस बांधकाम कामगारांची समस्या वाढतच आहेत आणि बांधकाम कामगारांची आर्थिक लूट होत आहे। इतकेच नव्हे तर खोट्या बांधकाम कामगारांची नोंदणी मोठ्या प्रमाणात होत आहे। याबाबत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघर्ष समितीच्या वतीने अनेक आंदोलने केली। त्यानंतर दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात केली। या आंदोलनाप्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता बैठक आयोजित करण्याचे लेखी पत्र दिले। त्यावरून आमरण उपोषण मागे घेण्यात आले। दिनांक 28 एप्रिल 2025 रोजी दुपारी 4 वाजता बैठकीस उपस्थित राहण्यासाठी संघर्ष समितीचे विष्णू कारंपुरी महाराज, सोहेल शेख, अंगद जाधव, वैशाली बनसोडे, रेखा अडकी, विनय बुड्डू, आनंद शेळके, बाळासाहेब हजारे आणि बांधकाम कामगारांनी मिळून बैठकीस गेले असता सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड यांचा पत्ताच नव्हता। म्हणून चिडलेल्या बांधकाम कामगार नेते तात्काळ सहाय्यक आयुक्त कार्यालयास टाळठोक आंदोलन केले। कुठे गेले कामगार आयुक्त कुठे गेले? कामगार आयुक्त पळून गेले। खऱ्या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे। चले जाओ, कामगार आयुक्त चले जाओ असे घोषणा दिल्या आणि हलग्या बाजून निषेध केला। सदर आंदोलनात विष्णू कारंपुरी महाराज, अंगद जाधव, सोहेल शेख, वैशाली बनसोडे, रेखा अडकी, विनय बुड्डू यांच्या नेतृत्वाखाली व बांधकाम कामगारांची उपस्थितीत करण्यात आले। सदर आंदोलनात आनंद शेळके, बाळासाहेब हजारे, कबीर तांबोरे, पप्पू शेख, विठ्ठल कोराटकर, शरणप्पा जगले, प्रशांत जक्का, रमेश चिलबेरी यांच्यासह बांधकाम कामगार उपस्थित होते। लाकड घरी जायला पाहिजे, पण आमचे माता भगिनी 6 वाजल्यानंतर आयुक्तांना म्हणतात, साहेब आम्हाला काय तर करावं, हे लाईनला लावून देऊ नका। पण हे नालायक माणूस ऐकायला तयार नाही आणि आज बैठक बोलवतो म्हणून सकाळी फोन करतो, आमच्या घरात मयत झालं। अरे तू मेला तर बरं झाला असतं रे बाबा, आमचा जीव तर वाचला असता। घरात मयत झालं पण आम्ही मरायचं का? आमचं कामगार मरायचं का? 5 मिनिट थांबायला लागलो आमच्या माता भगिनीना। हो गुडा की हो, अरे उघडणारा तिथे वर, तुम्ही ते यायचं ना, तुमच्या घरी त्याने यायला पाहिजे। अशा प्रकारच्या भूमिकेने आमच्या संघर्ष समितीने अनेक आंदोलने केलेले आहेत। आता आम्ही काय करणार आहे? सहाय्यक कागद दे, पत्र दे। सहाय्यक कामगार आयुक्त यांनी आम्हाला बैठक बोलवली 24 तारखेला 4 वाजता आणि तो गडप झाला म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार। याची अकालपट्टी करा, या ठिकाणी बडतर्फ करा आणि खरा बांधकाम कामगार न्याय द्या अशा प्रकारची मागणी करणार आहे। आणि जोपर्यंत बांधकाम कामगार न्याय मिळत नाही तोपर्यंत लढा चालू राहणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बांधकाम कामगार। आज महाराष्ट्र बांधकाम कामगार कृती समितीतर्फे सहाय्यक कामगार कार्यालयामध्ये टाळा ठोको आंदोलन घेतलेलं आहे। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णूजी कारंपुरी महाराज, सेक्रेटरी सोहेल शेख, मॅडम रेखा अडकी, बाळासाहेब हजारे, शेळके सर आणि माझे सोलापुरातील मोठ्या प्रमाणातील बांधकाम कामगारांनो, सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करून खऱ्या बांधकाम कामगाराला न्याय मिळालाच पाहिजे। आज या सहाय्यक कामगार आयुक्ताला टाळं ठोकला मी टाळं। आज साहेब आज टाळं ठोकलंय, उद्या जर तुम्ही आलोत ना तुमच्या समोर तुम्हाला जाहीररित्या केलं कुठलं आंदोलन करायचं। आज या कृती समितीनं आम्ही उपोषणाला बसल्यानंतर
आम्हाला लिखित स्वरूपात दिलं की तुम्हाला 28 तारखेला आम्ही तुमच्या ज्या मागण्या आहे त्या मान्य करतो, उद्यापासून खऱ्या बांधकाम कामगाराला न्याय देईल. अरे हे दलाल सुरज बोरामणेकर, वैभव रखमले अशा दलाला मोठपाशी धरून एक भांडी संच 3-3 हजार रुपयाला विक्री करतो हा सहाय्यक कामगार आयुक्ताचे दलाल. आज सहाय्यक कामगाराच्या शेजारी जी खोके आहेत या खोक्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि दलालीचा कार्यक्रम आहे. असा एक कामगाराच्या अधिपत्याखाली चालतो. निम पैसे आयुक्ताला आणि निम ह्या दलालाशीला अशा प्रकारचं काम या ठिकाणी चाललेलं आहे. मात्र खरा कामगार साहेब, आज जर तुम्ही खऱ्या कामगाराचं हित बघितलं असतं तर खऱ्या कामगाराला मेल्यानंतर सुद्धा लाभ तुमच्या सहाय्यक कामगार आयुक्ताकडून आम्हाला मिळाला असता. मात्र तसे कुठलीही प्रतिभा तुमची कामगाराला खऱ्या न्याय द्यायची नसल्यामुळं आज आंदोलनासारखा पवित्रा, अर्धनग्नासारखा पवित्रा, आता टालाठोक सारखा पवित्रा साहेब म्हणजे हे खऱ्या कामगारांसाठी आमचा तुम्ही जीव घेण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहेत. त्यासाठी मित्रांनो, आज ह्यानंतर आमची कृती समिती न भूतो न भविष्य असा आंदोलनाचा पवित्रा घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आणि ज्या बोगस केली बीओसीच्या लायसन खाली या सहाय्यक कामगार आयुक्त साहेब, बीओसीचं लायसन काय आहे, कॉन्ट्रॅक्ट काय दखलचं ते लायसन आहे का? बीओसी लायसन म्हणजे सहजासहजी 30-35 हजार रुपये घेऊन त्या ठेकेदाराला दिलेला दलालाचा एक पवित्र आहे. बीओसी लायसन कॉन्ट्रॅक्ट लायसन खाली येतं का? नाही येत. मग तू बीओसी लायसन का देतो? बीओसी लायसन कमीत कमी 250 ते 300 सहाय्यक कामगार आयुक्तांनी एक लायसन 25,000ला, माझ्याकडे व्हिडिओ स्लिप आहे, 25 ते 30 हजार रुपये साहेबांनी घेतलेली. अशा पद्धतीनं देऊन प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये, प्रत्येक गावामध्ये 8-8, 10-10 एजंट निर्माण करून भरमसाठ असं गटुडं बांधायचं आणि 1-1.5 महिन्यामध्ये सोलापूरला तुरी देऊन खऱ्या बांधकामाच्या काडी लावून त्या बांधकामाचं घर पेटवून निघून जायचं. असा पवित्रा सहाय्यक कामगार आम्ही तुम्ही घेऊ नका. खऱ्या बांधकामासाठी जर मरायचं असेल तर तुम्ही जी निवड करताना जी शपथ घेतली होती त्या शपथेचं तुम्ही इमान राखा. फुले शाहू आंबेडकरांनी तुम्हाला जी खुर्ची दिली त्या खुर्चीचं इमान राखून जर रक्तामध्ये बांधकाम कामगाराच्या खऱ्या पोटचा असतील तुम्ही तर खऱ्या रक्ताच्या ठेंबाला तुम्ही आयुक्त म्हणून जाणलं पाहिजे. आज असल्या उन्हामध्ये, आज 43° तापमानामध्ये आम्हाला रस्त्यावर बसून आमरण उपोषण सारखा पवित्रा करून खऱ्या बांधकाराला न्याय मिळवून द्यायचं काम आम्ही करत असेल तर बाबा तुझ्याकडे हातात पेन आहे, संविधानाने दिला तुला ताकद आहे. आज जिल्ह्याचं खरं रूप बांधकाम कामगाराचं जगासमोर आणायचं आणि खऱ्या कामगाराला न्याय द्यायचं. हे सहाय्यक कामगार आहेत तर तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्ही स्वतःचं आणि एजंटचं भलं कुणाच्या अंडरखाली करता, कुणाच्या दबावाखाली करता, हे आम्हाला समोर जोपर्यंत निदर्शनास येत नाही तोपर्यंत असं ह्याच्याही पेक्षा कडक आंदोलन करून माझ्या सोलापूर जिल्ह्यातील माता भगिनींना आणि खऱ्या बांधकाम कामगाराला मी न्याय द्यायशिवाय राहणार नाही. जय भीम, जय भारत.